नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण उप्पू कप्पू रंबू या अनोख्या आणि भावनिक चित्रपटाची कथा समजून घेणार आहोत. ही कथा आहे एका गावाची, एका परंपरेची आणि एका मुलाची, जो आपल्या आईसाठी स्मशानभूमीत जागा मिळवण्यासाठी समाजाच्या विरोधात उभा राहतो. चित्रपटात विनोद, व्यंग आणि भावनांचा सुंदर मिलाप आहे, जो तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला दाखवलं जातं की एक मोठं राज्य होतं, जिथे दुष्काळ पडू लागला होता आणि खाण्यासाठी अन्न देखील मिळेनासं झालं होतं. तेव्हा त्या राज्याच्या राजाने ज्योतिषाला विचारलं की याचं कारण काय आहे. ज्योतिषाने सांगितलं की जेव्हा लोक मरतात तेव्हा त्यांना त्यांच्या गावाच्या उत्तरेकडे गाडलं पाहिजे. असं केल्याने संकट दूर होईल. राजानेही विचार न करता तसंच केलं आणि त्यानंतर गाव पुन्हा एकदा समृद्ध होऊ लागलं. त्यानंतर त्या गावातून बरेच लोक बाहेर पडले आणि वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन राहू लागले आणि त्यांनीही त्यांची लोक मेल्यानंतर त्यांना गावाच्या उत्तरेला गाडण्याची परंपरा सुरू ठेवली. यानंतर आपल्याला चिट्टी जयपुरम नावाच्या गावाचं दृश्य दाखवलं जातं, जिथे त्या गावातील काही लोक येऊन राहायला लागले होते. त्यांनी गावच्या उत्तर दिशेला मृतदेह गाडण्याची प्रथा सुरू ठेवली होती आणि आता या प्रथेला सुमारे 200 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला होता. पुढे दाखवलं जातं की त्या गावाचा सध्याचा मुखिया मरण पावतो आणि त्याला गावच्या उत्तर दिशेला असलेल्या स्मशानभूमीत नेऊन गाडलं जातं. तिथे भीमय्या नावाचा एक माणूस देखील उपस्थित असतो. त्याच्याकडे पाहून आपल्याला कळतं की तो त्या मुखियावर जलन बाळगून होता. त्याचबरोबर मधुराज नावाचा एक व्यक्ती देखील असतो, जो फक्त पैशाच्या नशेत बुडालेला असतो. पुढे आपण मुखियाची मुलगी अपूर्वा आणि तिची आई यांना पाहतो, जे रडत असतात. तिथे स्मशानभूमीत काम करणारा चिन्ना येतो आणि तो मुखियाला सर्व पारंपरिक रीतिरिवाजांसह काढतो. मुखियाच्या समाधीवर ठेवलेल्या मोठ्या दगडाकडे पाहून भीमय्या म्हणतो, जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्यासाठी याहूनही मोठा दगड ठेव. यानंतर आपण चिन्नाच्या घरी येतो, जिथे त्याची आई गंभीर आजाराने त्रस्त असते आणि कधीही मरण पावू शकते. ती चिन्नाला सांगते की जेव्हा मी मरेन तेव्हा मला एखाद्या झाडाखाली गाड, म्हणजे मला शांती मिळेल. पण चिन्ना तिच्या या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही. यानंतर आपण सरपंच ऑफिसचं दृश्य पाहतो, जिथे अपूर्वाला गावची नवी मुखिया म्हणजे सरपंच घोषित केलं जातं, कारण त्या गावात तिच्या पिढीनेच मुखियाची गादी चालवली होती. ही गोष्ट भीमेला अजिबात आवडत नाही. मग अपूर्वा थोडी घाबरलेली असताना तिला मुखियाची म्हणजे सरपंच पदाची उपाधी दिली जाते. तरीही अपूर्वाला माहिती नव्हतं की मुखिया बनून ती नक्की काय करणार. तेव्हाच एक म्हातारा तिला सांगतो की आजपासून तुला काहीही काम पडलं ना, समोर उभ्या असलेल्या 3 माणसांकडून मदत माग. ते या कामात तज्ज्ञ आहेत. पण समोर उभे असलेले ते तिघं इतके म्हातारे असतात की ते कधी मरून जातील याचा काही नेम नसतो. यानंतर आपल्याला चिन्ना कब्रस्तानात दिसतो, जो तिथे साफसफाई करत असतो. तेव्हाच त्याला आपल्या आईची आठवण येते आणि वाटतं की झाडाखाली जागा शोधायला पाहिजे. तो जशी ती गाडण्यासाठीची जागा पाहू लागतो, त्याला काहीतरी लक्षात येतं आणि तो तणावात जातो. यानंतर आपल्याला अपूर्वा दिसते, जिला आज गावकऱ्यांच्या समस्या ऐकायच्या असतात. म्हणून ती थोडी घाबरतच लोकांसमोर येते आणि मनात विचार करते, कुणी काही विचारलं तर काय उत्तर देऊ. पण भीमयचे लोक मुद्दाम अपूर्वाला विचित्र प्रश्न विचारायला सुरुवात करतात. मात्र अपूर्वाला त्या प्रश्नांची उत्तरं आधीपासूनच माहिती असतात, कारण तिच्या वडिलांनी तिला आधीच या प्रश्नांची उत्तरं शिकवून ठेवली असतात. म्हणून अपूर्वा सहज त्या प्रश्नांची उत्तर देऊन टाकते. मग जेव्हा मधुराजचे लोक प्रश्न विचारतात, तेव्हा अपूर्वा त्यांचंही तोंड बंद करत उत्तर देते. त्यामुळे अपूर्वाला वाटू लागतं की हे सगळे प्रश्न तर पप्पांनी आधीच शिकवले होते. किती सहजपणे मी उत्तर दिली. तेवढ्यात तिथे चिन्ह उभा असतो आणि तो सांगतो, आपल्याला गावाच्या उत्तर दिशेला आता फक्त 4 जणांना गाडण्या इतकीच जागा उरलेली आहे. आता या समस्येचं आपण काय करणार आहे. हे ऐकून अपूर्वा चक्रावते. तिला वाटतं की आता हा काय प्रश्न विचारला. तेव्हा चिन्ह स्पष्ट सांगतो, आपण फक्त उत्तर दिशेलाच लोकांना गाडतो. त्यामुळे जर कोणी मरण पावलं तर आपण त्याला कुठे गाडणार. हे अपूर्वासाठी एक मोठं संकट होतं. म्हणून ती म्हणते, मी विचार करून सांगते. आणि ती या संकटाचा काहीतरी तोडगा काढण्यासाठी 2 दिवसांची मुदत मागते, कारण भीमय्या देखील तिच्या मागे लागलेला असतो. मग ती घरी येते आणि खूप रडते. मी कशा अडचणीत अडकले. आता या जागेचं मी काय करू. दरम्यान गावात चर्चा सुरू होते की कब्रस्तानात फक्त 4 लोकांना गाडण्या इतकीच जागा उरलेली आहे. आपलं काय होणार जेव्हा आपला मृत्यू होईल. इकडे चिन्नाच्या आईची प्रकृती आणखीनच बिघडते. त्यामुळे तिला हॉस्पिटलला घेऊन जातात. हॉस्पिटलमधून परतताना चिन्नाची आई पुन्हा एकदा आपल्या मुलाकडून वचन घेते की माझं शरीर झाडाच्या सावलीखालीच गाड. तिथेच आपल्याला अपूर्वा दिसते, जी एक निर्णय घेते. आपण शेजारच्या गावात जाऊन त्यांना मदतीची मागणी करू, म्हणजे ते आपल्याला कब्रस्तानासाठी जागा देतील. मग ती शेजारच्या गावात जमीन मागायला येते. पण इकडे सगळे लोक तिला नकार देतात. या गोष्टीमुळे निराश होऊन अपूर्वा चिन्नाकडे थेट जाते आणि सांगते, आपल्याला कुठेच जागा मिळत नाहीये. आता आपण काय करू. तेव्हा चिन्ह म्हणतो, तुम्ही काळजी करू नका.
अजून तरी 4 लोकांना पुरण्याइतकी जागा आहे. इतक्या लवकर ती भरून जाणार नाही. यावर अपूर्वा म्हणते, "एक काम कर, तू अशा लोकांची यादी तयार कर, जे कधीही मरण पावू शकतात. त्यामुळे आपल्याला अंदाज येईल की लवकरात लवकर किती लोकांसाठी जागा लागेल." तेव्हा चिन्ना तसंच करतो आणि 2 दिवसात एक यादी तयार करतो. नंतर अपूर्वा पंचायत ऑफिसमध्ये येते आणि सर्वांना सांगते, "आपल्याकडे एकूण 8 लोकांची यादी आहे, जे कधीही मरण पावू शकतात. त्यामुळे जो आधी मरेल त्याला आपण गाडू." पण भीमय्या म्हणतो, "नाही, या यादीत माझंही नाव टाका. कारण माझं कुटुंब या गावातील सगळ्यात जुनं कुटुंब आहे. त्यामुळे मी मरेन तेव्हा मला ह्याच गावात दफन व्हायचं आहे." ही गोष्ट ऐकून मधुराज देखील बोलायला लागतो आणि मग भीमय्या आणि मधुराज यांच्यात भांडण सुरू होतं. या सगळ्यामुळे अपूर्वा त्रासून तिकडून निघून जाते. ती विचार करू लागते की आता यामध्ये आपण काय करू शकतो. तेव्हा तिला एक कल्पना येते. का नाही आपण गावकऱ्यांसमोरच लकी ड्रॉ काढावा? ज्याच्या नशिबात असेल त्याला कब्रस्तानात जागा मिळेल. असं ठरवून दुसऱ्या दिवशी अपूर्वा गावात माईकवरून अनाउन्स करून सर्वांना बोलावते आणि अपूर्वासोबत असलेल्या 3 म्हाताऱ्यांनी या छोट्याशा कामासाठी माईकसह सगळी तयारी करून ठेवलेली असते. मग अपूर्वा सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढायला सुरुवात करते आणि 3 लोकांची नाव निघतात. ज्यात एक नाव मधुराच्या वडिलांचंही असतं आणि त्यामुळे तो खूप आनंदी असतो. मग जेव्हा चौथ्या नावाची वेळ येते, तेव्हा चिठ्ठीत भीमय्याचं नाव निघतं. हे पाहून अपूर्वाला चिन्नाच्या आईची काळजी वाटू लागते आणि ती खोटं सांगते की चिठ्ठीत तर चिन्नाच्या आईचं नाव आलं आहे. यानंतर ही सभा तिथेच संपते आणि आपल्या वडिलांचं नाव चिठ्ठीत आल्याच्या आनंदात मधुराज म्हणतो, "आज माझ्यातर्फे संपूर्ण गावाला पार्टी आहे." मग गावातले बरेच लोक मधुराजच्या घरी पार्टीला येतात आणि भरपूर दारू पितात. तेव्हाच आपल्याला ती दारू तयार होत असतानाही दाखवली जाते, जी खूपच घाणेरड्या पद्धतीने बनवली जाते. पुढच्या दिवशी जेव्हा अपूर्वा उठते, तेव्हा तिला एक धक्कादायक बातमी मिळते. मग हे सगळे लोक मधुराच्या घरी धावत जातात आणि तिथे कळतं की पार्टीमध्ये 4 गावकऱ्यांनी दारू प्यायल्याने जीव गमावले आहेत. हे पाहून सगळे हादरून जातात. कारण आता कब्रस्तानातील उरलेली जागाही संपलेली असते. मग चिन्ना त्या सर्वांना गाडतो. भीमय्या मात्र खुश असतो की जेव्हा मला कब्रस्तानात जागा मिळाली नाही, तर इतरांनाही नाही मिळाली. त्याच रात्री चिन्ना आपल्या आईला सांगतो, "तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी जागा आधीच राखून ठेवली आहे. मी तुला तिथेच गाडेन." मग चिन्ना सरळ कब्रस्तानात जातो आणि आपल्याला कळतं की त्याने आपल्या आईसाठी आधीच एक जागा राखून ठेवलेली असते. तरीही चिन्नाला एक भीती वाटत असते. जर गावकऱ्यांना कळलं की मी ही फसवणूक केली आहे, तर ते मला सोडणार नाहीत. पुढच्या दिवशी चिन्ना समाधीवर काढण्यासाठी एक रिकामा दगड घेऊन चाललेला असतो, जेणेकरून गावकऱ्यांना वाटू नये की तिथे अजूनही जागा शिल्लक आहे. पण त्याच वेळी रस्त्यात त्याला अपूर्वा भेटते आणि म्हणते, "तू माझ्यासोबत चल." चिन्ना नकार देतो, "नाही, मला एक महत्त्वाचं काम आहे." पण अपूर्वा जबरदस्तीने त्याला तिकडून घेऊन जाते. मग अपूर्वा इतर शेजारच्या गावांच्या मुखियांशी देखील कब्रस्तानाच्या जागेविषयीची बोलणी करते. पण सगळेच गावकरी स्पष्टपणे नकार देतात की आमच्या गावात दफन करण्याची परंपरा नाही. इथे फक्त जाळण्याची पद्धत आहे. मात्र एका गावाचा मुखिया म्हणतो, "आम्ही तुम्हाला थोडी जमीन देऊ, पण त्या बदल्यात तुम्हाला मला 1,00,000 रुपये द्यावे लागतील." पण अपूर्वाकडे इतके पैसे नव्हते. म्हणून ते लोक परत येतात. जेव्हा अपूर्वा गावात परत येते, तेव्हा गावात गोंधळ माजलेला असतो. कारण मधुराजच्या वडिलांची प्रकृती खूपच बिघडलेली असते आणि त्यांची माणसे विचारत असतात, जर ते आता मरण पावले तर त्यांना आपण कुठे दफन करणार? हे ऐकून अपूर्वा थेट घरी येते आणि रडू लागते. ही समस्या कधी संपणार? मग ती धावत बाहेर निघते आणि ठरवते की ती हे मुखियाचं पदच सोडून देईल. पण तिची आई तिला थांबवते आणि म्हणते, "हे पद आपल्या घराण्याची ओळख आहे. तुला ते पेलावंच लागणार." त्यामुळे अपूर्वा थांबते. इकडे आपल्याला चिन्ना दिसतो, जो आपल्या आईसाठी राखून ठेवलेल्या जाग्यावर एक दगड लावतो. पण तो दगड थोडासा तुटतो. पुढच्या दिवशी अपूर्वा चिन्नाला सोबत घेऊन त्या कब्रस्तानात येते. तिथे चिन्नाने लावलेला तोच दगड ती लक्षपूर्वक पाहते. ती म्हणते, "हा दगड तर अगदी नवाच वाटतो आहे." तेव्हा चिन्ह विषय बदलतो आणि सांगतो की ही कब्र 100 वर्षापूर्वीची आहे. म्हणून तो दगड इतका स्वच्छ दिसतोय. हे ऐकून अपूर्वाच्या डोक्यात एक कल्पना येते. आपण असं का करू नये की 100 वर्षापूर्वीच्या कबरी उघडून त्या जागा पुन्हा वापराव्यात? ही कल्पना चिन्नालाही योग्य वाटते आणि अपूर्वाई ही गोष्ट गावकऱ्यांना सांगते. पण गावचा पंडित लगेचच म्हणतो, "नाही, असं करणं शक्य नाही." मात्र अपूर्वा त्याचं तोंड बंद करत आदेश देते, 100 वर्षांहून जुन्या कबरीची यादी तयार करा. आपण त्या परत यूज करणार आहोत. मग ते म्हातारे लोक चिन्नासोबत कब्रस्तानात जाऊन यादी बनवायला सुरुवात करतात. पण ज्या जागेची कबर चिन्नाने आपल्या आईसाठी राखून ठेवलेली असते, जेव्हा तिथपर्यंत ते पोहोचतात, तेव्हा चिन्ना त्यांना भुतांची अफवा सांगून सगळा गोंधळ घालतो आणि म्हणतो, "चला, उरलेली यादी आपण उद्या बनवू." पण रात्री चिन्ना लवकर येतो आणि त्याच लावलेल्या दगडावर खोटं नाव आणि बनावट वर्ष लिहून ठेवतो, जेणेकरून लोकांना वाटू नये की ही जागा रिकामी आहे. त्याचवेळी एक दारुडा तिथे दारू पीत येतो आणि नशेत त्याला वाटू लागतं की जणू काही भूत त्याच्याकडे येत आहे, जो प्रत्यक्षात चिन्नाच असतो.
भीतीने तो नशेतला माणूस बेशुद्ध होतो. पुढच्या दिवशी तो सरळ गावात येतो आणि सगळ्यांना सांगायला लागतो की त्याने कब्रस्तानात भूत पाहिलं आहे, ज्यामुळे सगळे लोक घाबरून जातात. तितक्यात लिस्ट तयार झाल्यानंतर अपूर्वा 100 वर्षापूर्वीच्या कबरी उकरण्यासाठी निघाली होती. पण तेव्हाच भीमय्याचा एक माणूस येतो आणि सांगतो, आता कबरी उकरल्या जाणार नाहीत. पंडितजींनी त्यासाठी साफ नकार दिला आहे. त्यांना कळतं की त्या नशेतल्या माणसाच्या गोष्टीवर विश्वास ठेवून पंडितजींनी ठामपणे सांगितलं की आपल्या पूर्वजांच्या आत्मा कबरी उकरण्याच्या कल्पनेनेच बाहेर आल्या आहेत आणि जर कबरी उकरल्या गेल्या तर गावात प्रलय येईल. म्हणून गावकऱ्यांनी कबरी उकरण्यास नकार दिला होता. हे ऐकून अपूर्वाला खूप राग येतो. त्याचवेळी भीमय्या आपल्या माणसांना सांगतो, कुणीही आपल्या खानदानाच्या समाधीला हात लावू नये, म्हणून आपल्या समाधीवर लाल रंग फासून ठेवा. अशा प्रकारे पाहता पाहता गावातले बाकी लोक सुद्धा त्यांच्या त्यांच्या कुटुंबाच्या समाधीवर वेगवेगळे रंग फासतात. आता फक्त चिन्हाने तयार केलेली समाधीच वेगळी वाटू लागते. त्यामुळे चिन्हा देखील त्या समाधीवर निळा रंग लावतो, जो मधुराजूच्या समाधीसारखाच असतो. पण चुकून मधुराजचे लोक त्या समाधीला स्पर्श करतात आणि म्हणतात, आपल्या सर्व समाधीवरील रंग तर केव्हा सुकले होते, मग ह्या एका समाधीवरील रंग अजून का सुकलेला नाही? ते मधुराजूला ही गोष्ट सांगतात आणि त्यामुळे हे स्पष्ट होतं की त्या समाधीवर नुकताच रंग फासलेला आहे. यामुळे गावात गोंधळ सुरू होतं, कारण सर्वांना हे जाणून घ्यायचं असतं की हा रंग नक्की कुणी फासला. तेव्हा चिन्हाकडे पाहून अपूर्वा पुन्हा विचारते, तू सुरुवातीपासूनच मला कब्रस्तानात जाण्यापासून थांबवत होतास. खरं खरं सांग, तू काही केलंयस का? तेव्हा चिन्हा कबूल करतो, हो, तो रंग मीच फासला आहे आणि ही जागा मी माझ्या आईसाठी राखून ठेवली होती. हे ऐकून अपूर्वा म्हणते, जर ही गोष्ट गावकऱ्यांना समजली ना तर ते तुला जबरदस्त मारतील. म्हणून एक काम कर, सगळ्यात आधी तू तो दगड कब्रस्तानातून हटव. मग आपण काहीतरी मार्ग काढू. इकडे भीमय्याचे लोक त्यांच्या परदादाच्या समाधीवर पाहतात की त्यांच्या मृत्यूचं कारण काय होतं. तेव्हा त्यांना हेही वाचायला मिळतं की जेव्हा भीमय्याचे परदादा, जे त्या काळच्या मुखिया होते, अचानक मरण पावले, तेव्हा मुखियाची गादी अपूर्वाच्या परदादांना मिळाली होती आणि त्यानंतर अपूर्वाच्याच घराण्यातील लोक मुखिया बनत गेले. हे ऐकताच भीमय्या थेट कब्रस्तानाकडे धाव घेतो. त्याचवेळी अपूर्वालाही तिचे लोक बोलवायला येतात आणि चिन्हा तो दगड हटवण्यासाठी झटत असतो. भीमय्या कब्रस्तानात पोहोचतो आणि तो दगड पाहून सगळ्यांसमोर सांगतो, खरं तर मुखिया होण्याचा अधिकार माझाच आहे. तेव्हा अपूर्वाही तिथे येते, जी चिन्हाला शोधत असते. भीमय्या जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा अपूर्वा शांतपणे म्हणते, ठीक आहे, तूच हो मुखिया. हे बोलून ती तिकडून निघून जाते आणि भीमय्या खुश होतो. पण तेवढ्यात झाडावरून चिन्हा खाली पडतो. तो सगळ्यांना पाहून दगड घेऊन झाडावर चढलेला असतो. मग भीमय्या, जो आता मुखिया झालेला असतो, तो एक निर्णय घेतो, चिन्हा आणि त्याच्या आईला गावातून हकलून देण्याचा. मग सगळे गावकरी चिन्हावर हल्ला करतात आणि म्हणतात, याने बनावट दगड लावून आपल्याला फसवलं आहे. अपूर्वा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कोणीही थांबत नाही. तेव्हाच एक माणूस धावत येतो आणि सांगतो, चिन्हाच्या आईचं निधन झालं आहे. हे ऐकून चिन्हा तात्काळ घरी धावत जातो आणि चिन्हा आपल्या आईला पाहून रडू लागतो. यानंतर तो विचार करू लागतो की आता मी माझ्या आईला कुठे दफन करू. म्हणून तो सर्वप्रथम तिच्या शरीरावर एक औषधी लेप लावतो, जेणेकरून तिचं शरीर पटकन कुजणार नाही. पुढच्या दिवशी भीमय्याने कब्रस्तानातील शेवटची जागा लिलावात विकण्याचा निर्णय घेतलेला असतो. म्हणून सगळे गावकरी एकत्र येतात. जेव्हा लिलाव सुरू होतो तेव्हा मधुराजू आणि भीमय्या एकमेकांशी स्पर्धा करतात. पण बोली खूप वाढत गेल्यावर मधुराजू बाजूला होतो. भीमय्या विचार करतो, आता ही शेवटची जागा मलाच मिळणार. पण गावातले बाकी लोकही बोली लावत राहतात आणि त्यामुळे रक्कम 90,000 पोहोचते. तेव्हा भीमय्या मोठ्या गर्वाने म्हणतो, मी या जागेसाठी 1,00,000 रुपये देईन आणि अखेर कब्रस्तानातील शेवटची जागा त्याला मिळते. पण हे सगळे पाहून गावकरी हसू लागतात, जे भीमय्याला विचित्र वाटतं. पुढच्या दिवशी चिन्हा आपल्या आईला दफन करण्यासाठी कुठेतरी घेऊन निघतो आणि गावातले काही लोक त्याच्या मागे मागे जातात. तेव्हा चिन्हा दुसऱ्या गावाच्या सीमेत जाऊन आपल्या आईला तिथे दफन करतो आणि इथून सीन थोडा मागे शिफ्ट होतो, जिथे चिन्हा अपूर्वाला एक कल्पना सांगतो की आपल्याला मरणाऱ्यांना दफन करण्यासाठी जागा मिळू शकते. मग अपूर्वा आपल्या गावातील सगळ्या लोकांना फक्त भीमय्या आणि मधुराजूला उघडून त्या मीटिंगसाठी बोलावते आणि हे लोक एक प्लॅन बनवतात की त्या लिलावात आपण काहीही करून रक्कम 1,00,000पर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याच्यानंतर हे लोक अगदी तसंच करतात आणि भीमय्याने दिलेले 1,00,000 घेऊन ते त्या गावकऱ्यांना देतात, जे त्या मोबदल्यात 1 एकर जमीन देणार होते. म्हणजे चिन्हा आपल्या आईला ज्या जागी दफन करायला घेऊन गेला होता, ती तीच जमीन होती. यानंतर चिन्हा आपल्या आईच्या समाधीवर एक मोठं रोप लावतो आणि म्हणतो, हेच एक दिवस झाड बनेल आणि तुला सावली देईल. यानंतर काही वर्षांनी घडलेला एक सीन दाखवतात, जिथे ते रोप आता एक मोठं झाड बनलेलं असतं आणि चिन्हा आपल्या आईच्या आठवणीत हरवलेला असतो. आणि इकडे गावकरी पुन्हा एकदा भीमय्याची जागा अपूर्वाला देऊन तिला आपला मुखिया बनवतात आणि हा चित्रपट इथेच संपतो.
तर मंडळी, ही होती उपू कपू रंभू या चित्रपटाची संपूर्ण कथा. या कथेतून आपल्याला समाजातील परंपरा, स्वार्थ आणि मानवी भावना यांचं दर्शन घडतं. शेवटी प्रेम, निष्ठा आणि सत्य जिंकलं आणि अपूर्वा पुन्हा मुख्य झाली. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा. लगेचच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.